रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील चांदोर, नेरुळ, पावस, नाखरे आदी भागातील विविध विकास कामांची भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आणि आमदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। दीप प्रज्वलित करून आणि पाहुण्यांचा सत्कार करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। खासदार विनायक राऊत यांनी आपले विचार व्यक्त करताना ग्रामीण भागातील विकास कामे मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं। माननीय उदय सामंत साहेबांनी सांगितलं ते खरं आहे। त्या कोकणावर आलेले गंडांतर म्हणजे गौण खनिज, जांभा दगड, त्यानंतर वाळूचं उपसा, ह्या दोघांची तड लावण्यासाठी मी आणि आमचे सर्व आमदार यांनी सातत्याने प्रयत्न जो केलेला आहे त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। आता भविष्यामधला जो प्रश्न आहे की कोकणामध्ये असणारा म्हणजे एक मनसंज्ञा इथे ती कमी आहे पण सिंधुदुर्गमध्ये खूपच आहे, त्यातून सुद्धा मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करतो। पण या कार्यक्रमाच्या नंतर पुन्हा एकदा आम्ही सर्व मंडळी एक या रत्नागिरी जिल्ह्यामधले असणारी बीएसएनएल टॉवरची जी काय दुरावस्था आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं आम्ही प्रयत्न केले सर्वांनी आणि त्याला आता यश आलेलं आहे। आणि फेज 7 चं अपग्रेडेशन जे देशामध्ये सुरू झालेलं आहे, फेज 7 जो आहे त्याच्यामध्ये एक जे टॉवर कमी क्षमतेचे आहेत, काही टॉवर बंद पडलेले आहेत, त्याचं अपग्रेडेशन करायला सुरुवात केलेली आहे। त्याची सुरुवात आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधून करतोय। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये परवाच्या दिवशी केली, आज रत्नागिरीमध्ये करणार। रत्नागिरीमध्ये 10 टॉवर्स या येत्या 3-4 महिन्यामध्ये एक चांगले अपग्रेड होतील आणि शिल्लक राहिलेले टॉवर सुद्धा येत्या 6 महिन्यामध्ये पूर्ण करून घेण्याचं ठरवलेलं आहे। त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळेल अशी खात्री आहे। या प्रसंगी तालुका प्रमुख बंड्या साळवी, गजानन पाटील, किरण तोडणकर, वैशाली बनकर, सुनील नवले, शुभदा नार्वेकर, सुनील लाड, दत्ता तांबे, संदीप बिरजे, पद्माकर कोकरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांनी आपल्या भाषणात चांदोर, नेरुळ आदी भागातील प्रलंबित विकास कामांकडे खासदार आणि आमदारांचं लक्ष वेधलं। या ठिकाणी हा संपूर्ण अखंडपणे नेरुळ चांदोर रस्ता व्हावा ही बऱ्याच वर्षाची मागणी होती। त्याचबरोबर ह्या रस्त्याला 2 ठिकाणी सातत्यानं पुराचं पाणी भरायचं, एक नेरुळ मध्ये आणि एक चाळकोतारवाडी मध्ये, आणि हा रस्ता पावसाळ्यामध्ये बंद व्हायचा। आम्ही एसटी वाहतूक चालू केली ती 8 महिने चालू व्हायची, मधल्या 4 महिन्याच्या काळात एसटी बंद व्हायची, अशा प्रकारचे हाल होते। आणि मग धोरणात्मक असा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा कार्यक्रम आला। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा कार्यक्रम आणण्यामध्ये सगळे शिवसेनेचे नेते आघाडीवर होते, कारण मध्यंतरी 2 वर्ष हा कार्यक्रम थांबला होता आणि त्याच्यामध्ये या 100 मार्काच्या पेपरमध्ये आम्ही उत्तीर्ण झालो आणि नेरुळ चांदोर रस्ता आज या ठिकाणी पाहायला मिळतो। दरम्यान रस्ते, पूल, साकव आदी विकास कामं आपण पालकमंत्री असताना मंजूर केली होती आणि आज ती मार्गी लागत आहेत, याबद्दल आमदार उदय सामंत यांनी समाधान व्यक्त केलं। खासदार साहेबांना, बरे साहेबांना, बंड्या शेटना आणि सगळ्याच व्यासपीठाच्या मंडळीला एक गोष्ट माहिती आहे की आपल्याकडे ज्या तक्रारी येतात ते काम पूर्ण झाल्यानंतर येतात। डांबर व्यवस्थित पडलं नाही, खडीची जाळी व्यवस्थित नाही। माझं तर ग्रामस्थांना आणि सरपंचांना एक सांगणं आणि विनंती आहे, जर दर्जाहीन काम करण्याचा प्रयत्न ठेकेदार करत असेल तर ते काम
थांबवणं आणि ते काम चांगल्या पद्धतीने करून घेणं ही देखील जबाबदारी सरपंच आणि ग्रामपंचायतीची आहे, ग्रामस्थांची आहे, जेणेकरून त्याच वेळी ते चांगलं काम चांगल्या पद्धतीचं आपल्याला मिळू शकतं. एकदा ठेकेदार काम करून गेल्यानंतर 2-4 महिन्यांनी 5 महिन्यांनी कामच चांगलं झालं नाही, काम चांगलं झालं साठी आम्ही पाठपुरावा केला, परंतु आम्हाला ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी किंमत दिली नाही. अशा पद्धतीच्या तक्रारी एवढ्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं जर आपण सुरुवातीपासून काम करून घेतलं तर या शंका दूर होतात, चांगल्या पद्धतीची कामं देखील होतात. आणि आता पाहूया विविध ठिकाणी करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनांची क्षणचित्र.